बघा किती सॉफ्ट झालेल्या आहेत ह्या पुऱ्या आणि कशा टम्म फुगलेल्या आहेत। बघूनच असं वाटतं की एकाच घासात संपून जाईल। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। पुऱ्यांची कणिक मळण्यासाठी मी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे। पुरी आतमधून खूप सॉफ्ट व्हावी आणि फाटू नये याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये फक्त 1 चमचा मैदा टाकायचा आहे। फुगलेली पुरी बराच वेळ तशीच फुगलेली राहावी यासाठी आपल्याला याच्यामध्ये 3 चमचे बारीक रवा टाकायचा आहे। आपल्या पुरीला छान कलर यावा यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा साखर किंवा 1 चमचा गुळाची पावडर टाकायची आहे। आता मी त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकणार आहे। जेवढ्या वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढे चमचे आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता हे तेल आपल्याला पिठाला सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे आणि पाणी टाकताना आपल्याला थोडं टाकायचं आहे कारण पुरीची कणिक थोडी घट्ट असते। पुरी आतमधून मऊ व्हावी यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। पुरीची कणिक पाणी टाकून मऊ करण्यापेक्षा खूप जास्त मळून घेऊन मऊ करायची आहे। वाटलं तर तुम्ही थोडीशी ती आपटूनही घेऊ शकता। कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यावरती 1 कापड टाकायचं आणि अर्ध्या तासासाठी कणिक आपल्याला भिजून द्यायची आहे। अर्धा तास झालेले आहेत। आता कापड काढून घ्यायचं आणि ही कणिक आपल्याला परत एकदा थोडीशी मळून घ्यायची आहे। आता जेवढी पुरी आपल्याला बनवायची आहेत तेवढे आपल्याला छोटे छोटे कणकीचे गोळे बनवायचे आहेत। मी कणकेचा 1 गोळा घेतलेला आहे, तो पोळपाटावर ठेवायचा आणि थोडासा प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुरी लाटायला सुरू करायची आहे। आणि पुरी लाटताना आपल्याला पुरीसारखी उलटपलट नाही करायची, ती एकाच साईडनी लाटून घ्यायची आहे, त्यामुळे पुरी छान फुगते। पुरी आपल्याला छान एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि चपातीपेक्षा आपल्याला ती थोडी जाड ठेवायची आहे। आता आपण पुरी तळून घेऊया। आपल्याला पुरी तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम नाही करायचं, नाहीतर पुरी करपू शकते किंवा थंड राहिलं तर पुरी कडक होऊ शकते। तुम्ही बघू शकता की आपली पुरी मस्त टम्म फुगलेली आहे।
आता या पुऱ्या आपण सर्व करून घेऊयात। या पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी मी 2 प्रकारची भजी बनवली होती आणि घरच्या घरी आम्रखंड बनवला होता। या दोन्ही रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्हाला ही मी बनवलेल्या पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।